नमस्कार श्रोते हो, तुमचं स्वागत आहे माझा चॅनल साई भक्तिसारमध्ये। मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भगवद्गीतेतील अध्याय 4 अध्यायाचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग। ज्ञान कर्म संन्यास योगामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिव्य ज्ञानाबद्दल उपदेश केलेला आहे। जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा। तसेच काही श्रोत्यांच्या कमेंट आलेले आहेत की ही भगवद्गीता कोणी लिहिलेली आहे। मी जी वाचतो ती भगवद्गीता कृष्णमूर्ती AC भक्तिवेदांत स्वामी पाद्यप्रभू यांनी लिहिलेली आहे। ही भगवद्गीता जशी आहे तशी आहे, याच्यामध्ये काहीही बदल नाही। तर आपण श्लोक नंबर 21 पासून पुढे जाऊया। निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शरीरम केवलम कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम। असा ज्ञानी मनुष्य पूर्णपणे नियंत्रित मन आणि बुद्धीद्वारे कर्म करतो, आपल्याकडे असणाऱ्या सर्व गोष्टीवरील स्वामित्वाच्या भावनेचा त्याग करतो आणि जीवनाशक असणाऱ्या वस्तूकरताच कर्म करतो। अशा प्रकारे कर्म केल्याने तो पाप कर्मांनी प्रभावित होत नाही। बघा भगवान श्रीकृष्ण काय सांगतात ते। तात्पर्य, कृष्ण भावनाभावित मनुष्य आपल्या कर्माच्या चांगल्या अथवा वाईट फळाची अपेक्षा करीत नाही। त्याचे मन आणि बुद्धी पूर्णपणे नियंत्रित असते। तो जाणतो की आपण भगवंताचे अंश असल्या कारणाने अंशीचा अंश या नात्याने आपण जी भूमिका करीत आहोत ती करण्यास आपण कारणीभूत नसून ती केवळ आपल्याद्वारे भगवंत करून घेत आहेत। जेव्हा हात हालचाल करतात तेव्हा ते स्वतःच्या इच्छेने हालचाल करीत नाही, तर त्यांच्या हालचालीला संपूर्ण शरीराचा प्रयत्न कारणीभूत असतो। कृष्ण भावनाभावित मनुष्य नेहमी भगवंताच्याच इच्छेनुसार कृती करीत असतो, कारण त्याला वैयक्तिकरित्या इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा नसती। तो एखाद्या यंत्राच्या भागाप्रमाणे कार्य करीत असतो। ज्याप्रमाणे यंत्राचा भाग सुयोग ठेवण्यासाठी त्याला तेल घालावे लागते आणि त्याची स्वच्छता करावी लागते, त्याप्रमाणे भगवंताची दिव्य प्रेममयी सेवा करण्यासाठी योग्य राहण्याकरता कृष्ण भावनाभावित मनुष्य आपल्या कर्माद्वारे स्वतःचा निर्वाह करतो, म्हणून तो कर्मफलांपासून मुक्तच राहतो। एखाद्या पशुप्रमाणेच त्याचा आपल्या स्वतःच्या शरीरावरही अधिकार नसतो। एखाद्या पशुचा निष्ठुर मालक आपल्या ताब्यातील जनावरांची कधीकधी हत्या करतो, पण तरीही ते जनावर प्रतिकार करीत नाही। तसेच त्या जनावराला कोणतेही वास्तविक स्वातंत्र्य नसते। आत्मसाक्षात्कारामध्ये पूर्णपणे संलग्न झालेल्या कृष्ण भावनाभावित मनुष्याकडे भौतिक गोष्टीवर मिथ्या दावा करण्यासाठी वेळ नसतो। प्राणरक्षणाकरता आवश्यक पैसा प्राप्त करण्यासाठी त्याला वाम मार्गाचा अवलंब करावा लागत नाही, म्हणून या भौतिक पापांनी तो दूषित होत नाही। आपल्या सर्व कर्मबंधनातून तो मुक्तच असतो। श्लोक नंबर 22। यद्यचाल्लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमस्तर समसिद्ध्वावसिद्धोच्च कृत्वापि न निबद्धते। जो सहजपणे होणाऱ्या लाभाने संतुष्ट असतो, जो द्वंद्वापासून मुक्त आहे आणि मत्सर करीत नाही, तसेच जो यश अपयशामध्येही स्थिर असतो, तो जरी सर्व प्रकारची कर्मे करीत असला तरी त्यामुळे कधीच बद्ध होत नाही। कृष्ण भावनाभावित तात्पर्य, कृष्ण भावनाभावित मनुष्य हा आपल्या शरीराचे पालनपोषण करण्यासाठी सुद्धा विशेष प्रयास करीत नाही। तो सहजपणे प्राप्त होणाऱ्या लाभामध्ये संतुष्ट असतो। तो कशाची याचना करीत नाही किंवा कोणाकडून उसनेही घेत नाही, तर आपल्या कृतीनुसार प्रामाणिकपणे कष्ट करतो आणि आपल्या प्रामाणिक कष्टाने जे काही प्राप्त होते त्यात संतुष्ट असतो, म्हणून तो आपल्या उदरनिर्वाहाच्या बाबतीत स्वतंत्र असतो। तो आपल्या कृष्ण भावनेच्या सेवेमध्ये इतर कोणाच्याही सेवेचा अडथळा आणू देत नाही। तरीही भगवत सेवेप्रित्यर्थ भौतिक जगातील द्वंद्वापासून विचलित न होता कोणत्याही प्रकारचे कर्म करण्यास तो तत्पर असतो। शीत आणि उष्ण किंवा सुख आणि दुःख या रूपात भौतिक जगातील द्वंद्वाचा अनुभव येतो। कृष्ण भावनाभावित मनुष्य हा द्वंद्वातीत
असतो, कारण श्रीकृष्णांच्या संतुष्टी प्रित्यर्थ कोणत्याही प्रकारे कर्म करण्यात त्याला संकोच वाटत नाही, म्हणून तो यश आणि अपयश दोन्हीमध्ये स्थिर असतो. जेव्हा मनुष्य दिव्य ज्ञानामध्ये पूर्णपणे स्थित होतो तेव्हाच ही लक्षणे प्रकट होतात. श्लोक नंबर 23. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतस यज्ञायाचरत कर्म समग्रं प्रवैलीयते. जो मनुष्य प्राकृतिक गुणांपासून अनासक्त आहे आणि पूर्णपणे दिव्य ज्ञानामध्ये स्थित आहे त्याचे कर्म पूर्णपणे दिव्यत्व प्राप्त करते. तात्पर्य, पूर्णपणे कृष्ण भावनाभावित झाल्यामुळे मनुष्य सर्व द्वंद्वातून मुक्त होतो आणि याप्रमाणे तो प्राकृतिक गुणांच्या दोषापासूनही मुक्त होतो. श्रीकृष्णांशी संबंधित आपल्या स्वरूपस्थितीचे त्याला ज्ञान असल्यामुळे तो मुक्त होऊ शकतो आणि म्हणून त्याचे मन कृष्ण भावनेपासून कधीही विचलित होऊ शकत नाही. यामुळे तो जे जे करतो ते आदि विष्णू म्हणजेच श्रीकृष्ण प्रित्यर्थ करतो, म्हणून त्याचे कर्म यज्ञाप्रमाणेच आहे. कारण यज्ञाचा उद्देश हा परमपुरुष श्री विष्णू श्रीकृष्णांना संतुष्ट करणे हाच असतो. अशा कर्मामुळे प्राप्त होणारी कर्मे निश्चितच दिव्यत्वामध्ये विलीन होतात व त्यामुळे कर्मफलांचे भौतिक परिणाम भोगावे लागत नाहीत. श्लोक नंबर 24. ब्राह्मार्पणं ब्राह्म हविर्वा यज्ञो ब्राह्मणाहुतं ब्राह्मोहोतेन गंतव्यं ब्राह्मकर्म समाधिना. कृष्ण भावनेमध्ये पूर्णपणे तल्लीन झालेल्या मनुष्याला निश्चितच भगवत नामाची प्राप्ती होते, कारण तो आध्यात्मिक क्रियांत पूर्णपणे निमग्न झालेला असतो. या आध्यात्मिक क्रियामध्ये हवनसुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचे आहे आणि हवीसुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचीच आहे. तात्पर्य, कृष्ण भावनाभावित होऊन केलेली कर्मे शेवटी अशी आध्यात्मिक ध्येयप्राप्ती करून देतात. ते या श्लोकात सांगितले आहे. कृष्ण भावनाभावित अनेकविध कर्मे आहेत आणि त्या सर्वांचे वर्णन पुढील श्लोकामध्ये करण्यात येईल. पण आता केवळ कृष्ण भावनेच्या तत्वांचे विवेचन करण्यात आले आहे. भौतिक विकारामध्ये गुंतलेला बद्ध जीव हा भौतिक परिस्थितीत कर्म करणार हे निश्चित आहे, म्हणून त्याने अशा परिस्थितीमधून मुक्त होणे आवश्यक आहे. ज्या पद्धतीद्वारे मनुष्य भौतिक परिस्थितीमधून मुक्त होऊ शकतो तिला कृष्ण भावना म्हणतात. उदाहरणार्थ, दुधाचे पदार्थ वाजवीपेक्षा अधिक खाल्ल्यामुळे एखादा रोगी मनुष्य जेव्हा पोटाच्या विकाराने अस्वस्थ होतो तेव्हा त्याला दुधाच्या दुसऱ्या पदार्थाने दह्याने बरे केले जाते. त्याचप्रमाणे विषयासक्त बद्ध जीव या ठिकाणी गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे कृष्ण भावनेद्वारे बरा होऊ शकतो. या पद्धतीलाच सामान्यपणे यज्ञ म्हटले जाते. यज्ञ म्हणजे सर्व कर्मे श्री विष्णू किंवा श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरता करणे होय. या भौतिक जगातील कर्मे जितक्या प्रमाणात कृष्ण भावनाभावित होऊन किंवा केवळ श्री विष्णू प्रित्यर्थ केली जातात तितक्याच प्रमाणात तल्लीनतेने वातावरण आध्यात्मिक होते. ब्राह्म म्हणजेच आध्यात्मिक किंवा दिव्य होय. भगवंत हे दिव्य आहेत आणि त्यांच्या दिव्य देहामधून निस्तृत होणाऱ्या किरणांना ब्राह्मज्योती म्हटले जाते व हेच त्यांचे दिव्य तेज आहे. अस्तित्वातील सर्व गोष्टी ब्राह्मज्योतीमध्ये स्थित आहेत, पण जेव्हा या ब्राह्मज्योतीवर माया किंवा इंद्रिय तृप्तीचे आवरण येते तेव्हा त्या ज्योतीला भौतिक म्हटले जाते. हे भौतिक आवरण कृष्ण भावनेद्वारे तत्काळ काढून टाकता येते. याप्रमाणे कृष्ण भावने प्रित्यर्थ अर्पण केलेले हविद्रव्य हे हविद्रव्य ग्रहण करणारा प्रतिनिधी, हवनाची प्रक्रिया, हवी अर्पण करणारा आणि प्राप्त फळ या सर्वांचा समावेश म्हणजेच ब्राह्म किंवा परमसत्य होय. जेव्हा परमसत्य मायेने आच्छादित होते तेव्हा त्याला पदार्थ म्हटले जाते. जेव्हा पदार्थाचा उपयोग परम सत्य प्रित्यर्थ केला जातो तेव्हा पदार्थाला पुन्हा दिव्यत्व प्राप्त होते. मायेने आच्छादित भावनेचे रूपांतर ब्राह्म किंवा परमतत्वामध्ये करणे म्हणजेच कृष्ण भावना होय.
जेव्हा मन पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये तल्लीन होते तेव्हा ते समाधिस्थ आहे असे म्हटले जाते. या दिव्य भावनेमध्ये जे काही केले जाते त्याला यज्ञ असे म्हणतात. आध्यात्मिक भावनेच्या या स्तरावर हवी अर्पण करणारा, हवी हवन यज्ञाचा अधिष्ठाता आणि अंती प्राप्त होणारे फळ सर्व काही परब्रह्मामध्ये एकत्रित होते. कृष्ण भावनेची हीच पद्धती आहे. श्लोक नंबर 25. दैवमेवापरे यज्ञं योगिन पर्युपासते ब्रह्माज्ञावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुहति. काही योगीजन देवदेवतांना विविध प्रकारचे यज्ञ अर्पण करून त्यांची चांगल्या रीतीने उपासना करतात आणि त्यातील काही जण परब्रह्मरूप अग्नीमध्ये यज्ञ अर्पण करतात. तात्पर्य, पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे कृष्ण भावनाभावित होऊन कर्म करण्यामध्ये संलग्न झालेल्या मनुष्याला परमयोगी म्हणतात. पण इतर असे लोक आहेत जे या प्रकारच्या यज्ञाद्वारे देवदेवताची उपासना करतात आणि इतरही असे लोक आहेत जे परब्रह्म किंवा भगवंताच्या निर्विशेष तत्वाप्रित्यर्थ यज्ञ करतात. म्हणून विविध श्रेणींना अनुसरून विविध प्रकारचे यज्ञ आहेत. निरनिराळ्या प्रकारच्या यज्ञिकांनी केलेले निरनिराळ्या श्रेणीतील यज्ञ हे केवळ यज्ञाचे ब्राह्मत्कारी वर्गीकरण दर्शवतात. वस्तुतः यज्ञ म्हणजे भगवान श्री विष्णूंना संतुष्ट करणे होय. श्री विष्णू यज्ञ या नावानेही जाणले जातात. सर्व निरनिराळ्या प्रकारच्या यज्ञांचे साधारणपणे 2 प्राथमिक विभाग करता येतात. भौतिक वस्तूचा यज्ञ आणि दिव्य ज्ञान प्राप्तीसाठी केलेला यज्ञ. कृष्ण भावनाभावित व्यक्ती भगवंताच्या संतुष्टीसाठी आपल्याकडील सर्व भौतिक वस्तूचा यज्ञ करतात आणि तात्पुरत्या भौतिक सुखाची इच्छा असलेले इंद्र, सूर्यदेव इत्यादी देवदेवतांना संतुष्ट करण्यासाठी आपल्याकडील भौतिक वस्तूचा यज्ञ करतात. आणि निर्विशेषवादी हे निराकार ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होऊन आपल्या व्यक्तित्वाचा यज्ञ करतात. देवदेवता म्हणजे भगवंतांनी विश्वाला उष्णता, वर्षा, प्रकाश इत्यादी गोष्टीचा पुरवठा करण्यासाठी नेमलेले शक्तिशाली जीव आहेत. जे भौतिक लाभ प्राप्त करू इच्छितात ते वैदिक कर्मकांडानुसार विविध प्रकारच्या यज्ञाद्वारे देवदेवताची उपासना करतात. अशा लोकांना बहिश्वरवादी किंवा अनेक देवतांवर विश्वास ठेवणारे असे म्हणतात. पण जे इतर लोक परमसत्याच्या निर्विशेष ब्रह्मरूपाची उपासना करतात आणि देवदेवताची रूपे तात्पुरती समजतात ते स्वतःचे अस्तित्व ब्रह्म अग्नीमध्ये अर्पण करून परब्रह्मामध्ये विलीन होतात. वैयक्तिक अस्तित्वांचा अंत करतात. असे निर्विशेषवादी परम सत्याच्या दिव्य स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करण्यामध्ये काल व्यतीत करतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर सकाम कर्मी भौतिक उपभोग प्राप्त करण्यासाठी आपल्याकडील भौतिक वस्तूंचा यज्ञ करतात, तर निर्विशेषवादी हे परब्रह्मामध्ये विलीन होण्यासाठी आपल्या भौतिक उपाधींचा यज्ञ करतात. निर्विशेषवाद्यासाठी यज्ञाग्नी हा परब्रह्म आहे आणि आहुती म्हणजे आत्मस्वरूप आहे जे ब्रह्माग्नीमध्ये अर्पिले जाते. परंतु अर्जुनासारखा कृष्ण भावनाभावित भक्त हा श्रीकृष्णांच्या संतुष्टी प्रीत्यर्थ सर्वस्व यज्ञार्पित करतो. याप्रमाणे भक्तांकडील भौतिक वस्तू तसेच त्यांचे स्वतःचे अस्तित्व म्हणजे सर्वस्व श्रीकृष्ण प्रीत्यर्थ यज्ञार्पित होते. म्हणूनच तो सर्वोत्तम योगी होय. परंतु असे केल्याने तो आपले स्वतःचे वैयक्तिक अस्तित्व गमावत नाही. श्लोक नंबर 26. श्रोतादीनिंद्रियाण्यो संयमाग्निषु जुहति शब्दातिन्वेयान्य इंद्रियाग्निषु जुहति. यापैकी काही जण म्हणजे यांना बोललेला आहे विशुद्ध ब्रह्मचारी. श्रवणादी प्रक्रिया आणि इंद्रियाची मानसिक संयमरूपी अग्नीमध्ये आहुती देतात आणि इतर नियमन केलेले ग्रहस्थाश्रमी इंद्रिय विषयाची इंद्रिय अग्नीमध्ये आहुती देतात. तात्पर्य, ब्रह्मचारी, ग्रस्त, वानप्रस्थ आणि संन्यासी या समाजाच्या 4 आश्रमातील सदस्यांनी परिपूर्ण योगी बनणे आवश्यक आहे.
मनुष्य जीवन हे पशुप्रमाणे इंद्रियोपभोग करण्यासाठी नाही, म्हणून 4 आश्रमांची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे की जेणेकरून आध्यात्मिक जीवनामध्ये पूर्णता प्राप्त करणे शक्य होईल. ब्रह्मचारी किंवा प्रमाणित आध्यात्मिक गुरूच्या देखरेखीखाली असणारे विद्यार्थी इंद्रिय तृप्तीपासून परावृत्त होऊन मन संयमित करतात. ब्रह्मचारी केवळ कृष्ण भावनेशी संबंधित असणारे शब्द श्रवण करतो. श्रवण हे ज्ञानप्राप्तीचे मूलभूत तत्व आहे. म्हणून विशुद्ध ब्रह्मचारी पूर्णपणे हरेरनामू नो कीर्तनम किंवा हरिनाम श्रवणामध्ये आणि कीर्तनामध्ये संलग्न झालेला असतो. तो भौतिक शब्दध्वनीचे श्रवण करण्यापासून स्वतःला परावृत्त करतो आणि हरे कृष्ण या दिव्य शब्दध्वनीचे श्रवण करण्यात मग्न होतो. त्याचप्रमाणे मर्यादित आणि नियंत्रित इंद्रिय तृप्ती करण्याची मुभा असणारा ग्रस्त अशी कृत्ये प्रयासाने संयमित करतात. लैंगिक जीवन, मादक पदार्थ व मांस भक्षण करणे या सामान्यतः मानव समाजाच्या प्रवृत्ती असतात. परंतु एखादा संयमित ग्रस्त अनियंत्रित संभोग आणि इतर प्रकारची इंद्रिय तृप्ती करीत नाही. म्हणून धार्मिक जीवनावर आधारित विवाह पद्धती ही सर्व सुधारित मानवी समाजामध्ये अस्तित्वात आहे, कारण हाच मैथून भोग नियंत्रित करण्याचा मार्ग आहे. असे संयमित आणि अनासक्त संभोग जीवन म्हणजे एक प्रकारचा यज्ञच आहे, कारण ग्रस्त आपल्या इंद्रिय तृप्ती करण्याच्या प्रवृत्तीची आहुती देतो. श्लोक नंबर 27. सर्वानिंद्रिय कर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नो ज्योती ज्ञानदीपते. इतर व्यक्ती ज्या मन आणि इंद्रियांच्या संयमाद्वारे आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी इच्छुक असतात, त्या इंद्रिय आणि प्राणाच्या सर्व क्रिया आहुती रूपाने नियंत्रित मनरूपी अग्नीमध्ये अर्पण करतात. तात्पर्य: या ठिकाणी पंतजली प्रणीत योग पद्धतीचा उल्लेख करण्यात आला आहे. पंतजलीच्या योगसूत्रामध्ये आत्म्याला प्रत्यगात्मा आणि पराग आत्मा म्हणून संबोधण्यात आले आहे. जोपर्यंत आत्मा इंद्रियोपभोगामध्ये आसक्त आहे तोपर्यंत त्याला परागात्मा म्हणतात, पण जेव्हा आत्मा अशा इंद्रियोपभोगापासून अनासक्त होतो तेव्हा त्याला प्रत्यगात्मा म्हटले जाते. शरीरामध्ये आत्मा हा 10 प्रकारच्या वायूमध्ये वावरत असतो आणि त्याचा प्रत्यय श्वसन प्रक्रियेद्वारा येतो. पंतजली योगसूत्र मनुष्याला शरीरातील प्राणांच्या क्रियांचे नियमन कसे करावे याबद्दल सांगते, जेणेकरून शरीरातील सर्व प्रकारच्या प्राणांच्या क्रिया भौतिक आसक्तीतून आत्म्यांचे शुद्धीकरण होण्यासाठी अनुकूल होतील. या योग पद्धतीनुसार प्रत्यगात्मा हेच अंतिम देह आहे. हा प्रत्यगात्मा भौतिक क्रियामधून निवृत्त केलेला असतो. इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांचा परस्पर संबंध येतो. उदाहरणार्थ, कान श्रवण करण्यासाठी, नेत्र पाहण्यासाठी, नासिका वास घेण्यासाठी, जीभ चव घेण्यासाठी, हात स्पर्श करण्यासाठी आणि त्याप्रमाणे ही सर्व इंद्रिय आत्म्याच्या बाहेर क्रियाशील असतात. या क्रियांना प्राणवायूच्या क्रिया म्हणतात. अपानवायू अधोगामी आहे. व्यानवायू अंकुचन प्रसरणाचे कार्य करतो. समानवायू समतोलपणा राखतो. उदानवायू ऊर्ध्वगामी आहे. जेव्हा मनुष्य प्रबुद्ध होतो तेव्हा तो आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी या सर्वांचा उपयोग करतो. श्लोक नंबर 28. द्रव्ययज्ञास्तापोयज्ञा योगयज्ञास्ता परी स्वाध्यायज्ञान्नयज्ञाश्वयतेय संशितव्रता. काही जण कठोर व्रत धारण करून, काही जण आपल्याकडील द्रव्यांचा यज्ञ करून, काही जण खडतर तपस्या करून, काही जण अष्टांग योग पद्धतीचे आचरण करून किंवा काही दिव्य ज्ञानामध्ये प्रगत होण्यासाठी वेदा अध्ययन करून प्रबुद्ध होतात. या यज्ञांचे विविध विभागामध्ये वर्गीकरण करता येते.
विविध प्रकारचे दान करून काही लोक आपल्याकडील संपत्तीचा यज्ञ करतात. भारतामध्ये धनाढ्य व्यापारी वर्ग किंवा राजघराण्यातील लोक विविध प्रकारच्या धर्मार्थ संस्था उघडतात. उदाहरणार्थ धर्मशाळा, अन्नक्षेत्र, अतिथीगृह, अनाथालय आणि विद्यापीठ. इतर देशातही अनेक इस्पितळे, वृद्धाश्रम आणि तत्सम धर्मादाय संस्था आहेत, ज्या अन्न वाटप, गरिबांना शिक्षण आणि मोफत वैद्यकीय मदत देण्याच्या उद्देशाने स्थापलेले आहेत. दान देण्याच्या या सर्व क्रियांना द्रव्यमय यज्ञ असे म्हणतात. काही लोक जीवनातील उन्नत अवस्था प्राप्त करण्यासाठी किंवा ब्रह्मांडातील उच्चतर ग्रहलोकात उन्नत होण्यासाठी स्वच्छेने अनेक प्रकारच्या तपस्या करतात. उदाहरणार्थ चंद्रायन आणि चातुर्मास्य या पद्धतीमध्ये विशिष्ट नियमानुसार खडतर व्रतांचे जीवनामध्ये आचरण करावे लागते. चातुर्मास्य व्रताचे आचरण करणारा जुलै ते ऑक्टोबरमध्ये व चातुर्मास्य व्रताचे आचरण करणारा वर्षातील 4 महिन्यामध्ये केश कीर्तन करीत नाही, विशिष्ट अन्नपदार्थ ग्रहण करीत नाही, दिवसातून 2 वेळा अन्नग्रहण करीत नाही किंवा घर सोडून जात नाही. जीवनातील सुखांच्या अशा यज्ञाला तपोमय यज्ञ म्हटले जाते. इतर असेही लोक आहेत जे पतंजली योग पद्धती म्हणजे ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्यासाठी किंवा हठयोग अथवा अष्टांग योग, विशिष्ट सिद्धी प्राप्त करण्यासाठी इत्यादी योग पद्धतीने आचरण करतात. काही लोक पवित्र तीर्थस्थळांना भेट देण्यासाठी तीर्थाटन करतात. या सर्व आचरण क्रियांना योग यज्ञ अर्थात भौतिक जगामध्ये विशिष्ट सिद्धी प्रित्यर्थ केलेला यज्ञ असे म्हणतात. अन्य लोक आहेत जे निरनिराळ्या वैदिक शास्त्रांचे, विशेष करून उपनिषद आणि वेदांतामधून किंवा सांख्य तत्वज्ञान अध्ययन करण्यामध्ये संलग्न होतात. या सर्व क्रियांना स्वाध्याय यज्ञ किंवा अध्ययन रूपी यज्ञ म्हटले जाते. हे सर्व योगी निष्ठेने विविध प्रकारचे यज्ञ करण्यामध्ये मग्न असतात आणि जीवनातील उन्नतावस्थेच्या शोधात असतात. पण कृष्ण भावना ही या सर्वापासून भिन्न आहे, कारण कृष्ण भावनेमध्ये प्रत्यक्ष भगवंताची सेवा केली जाते. वर उल्लेख केलेल्या कोणत्याही प्रकारच्या यज्ञाद्वारे कृष्ण भावनेची प्राप्ती करता येत नाही. कृष्ण भावना केवळ भगवंत आणि त्यांच्या प्रमाणित भक्तांच्या कृपेद्वारेच प्राप्त करता येते. म्हणून कृष्ण भावना ही दिव्य आहे. श्लोक नंबर 29. अपाने जुहती प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापानगतिरुद्धत्वा प्राणायाम परायणा अपरे नियताहारा प्राणान् प्राणेषु जुहती. या व्यतिरिक्त इतरही लोक आहेत जे समाधिस्थ राहण्याकरिता प्राणायाम पद्धतीचा अवलंब करतात. ते प्राणवायूची अपानवायूमध्ये आणि अपानवायूची प्राणवायूमध्ये आहुती देतात आणि शेवटी संपूर्ण श्वासोच्छ्वास थांबवून समाधी अवस्थेत राहतात. अन्य लोक आहार नियमन करून प्राणवायूमध्ये यज्ञ म्हणून अर्पण करतात. तात्पर्य, श्वसन प्रक्रिया नियंत्रित करण्याच्या या योग पद्धतीला प्राणायाम असे म्हटले जाते आणि आरंभी हठ योगामध्ये विविध आसनांद्वारे प्राणायामाचा उपयोग केला जातो. या सर्व प्रक्रिया इंद्रिय संयमित करण्यासाठी आणि आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये प्रगती करण्यासाठी आहेत. प्राणायामामध्ये शरीरातील वायू नियंत्रित केले जातात, त्यामुळे त्याचे मार्गक्रमण विरुद्ध दिशेने करता यावे. अपानवायू अधोगमन करतो आणि प्राणवायू ऊर्ध्वगमन करतो. प्राणायाम योगी या वायूचे विरुद्ध दिशेने मार्गक्रमण करवितो आणि दोन्ही वायूचे समत्व पूरकमध्ये साधतो. प्राणवायू अपानवायूमध्ये अर्पण करणे म्हणजे उच्ഛ्वास आता येणाऱ्या श्वासामध्ये अर्पण करणे. या क्रियेला रेचक म्हटले जाते. जेव्हा दोन्ही वायूचे प्रवाह पूर्णपणे थांबले जातात तेव्हा मनुष्य कुंभक योग यामध्ये स्थित असल्याचे म्हटले जाते. कुंभक योगाच्या आचरणामुळे आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीसाठी मनुष्य आपली आयुमर्यादा वाढवू शकतो. बुद्धिमान योगी दुसऱ्या जीवनाची प्रतीक्षा न करता एका जीवनकालामध्ये पूर्णता प्राप्त करण्यामध्ये इच्छुक असतो. कारण कुंभक योगाच्या आचरणामुळे योगी आपले आयुष्य अनेक वर्षांनी वृद्धिगत करतात. परंतु कृष्ण भावनाभावित मनुष्य भगवंताच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये नित्य स्थित असल्यामुळे त्याची इंद्रिये आपोआपच नियंत्रित होतात. त्याची इंद्रिये नेहमी भगवंताच्या सेवेमध्ये संलग्न असल्यामुळे ती इतरत्र रत होण्याची शक्यताच नसते.
म्हणून जीवनाच्या अंती तो स्वाभाविकतच भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य धामामध्ये प्रवेशित होतो. यामुळे तो दीर्घायुष्य होण्याचा प्रयत्न करीत नाही. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे तो तत्काळ मुक्तीच्या स्तरापर्यंत उन्नत होतो. मां च यो सव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान् समतीते यतान् ब्रह्मभूयाय कल्पते. भगवंताच्या विशुद्ध भक्तिपूर्ण सेवेमध्ये जो संलग्न होतो तो प्रकृतीच्या गुणाच्या पलीकडे जातो आणि तत्काळ ब्रह्मस्तरापर्यंत उन्नत होतो. कृष्ण भावनाभावित मनुष्य दिव्य स्तरापासूनच प्रारंभ करतो आणि नित्य त्याच भावनेमध्ये स्थित राहतो. म्हणून त्या स्तरापासून त्याचे पतन होण्याची शक्यता नसते. शेवटी तो भगवत धामात प्रवेश करतो. भगवंतांना अर्पण केलेले अन्न किंवा कृष्ण प्रसाद ग्रहण केल्याने आहार नियमन आपोआपच होते. इंद्रिय ग्रह करण्यासाठी आहार नियम अत्यंत सहाय्यकारक ठरते आणि इंद्रिय संयम केल्याविना भौतिक जंजाळातून मुक्तता होण्याची शक्यता नाही. पुंडलिकावरदट श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. गोपाळ कृष्ण महाराज की. सांबेश्वर महादेव कैलासपती. ओम नमो भगवती वासुदेवाय नमः. ओम नमः शिवाय नमः. ओम साईनाथाय नमः. तर श्रोते हो, हा व्हिडिओ मी ती श्लोक नंबर 29 पूर्ण करून इथेच संपवतो. तुमचा निरोप घेतो. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये श्लोक नंबर 30 पासून भेटतो. धन्यवाद.